हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, फायनली MST CETच्या स्टुडंटसाठी खूप खूप इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे, ज्याची तुम्ही इथं वाट पाहत होते की नेमका रिझल्ट डेट काय असणार आहे, रिझल्ट आपला कधी लागणार आहे, कोणत्या डेटला लागणार आहे. ऑफिशियली CETने इथं क्लिअर केलं आहे, त्यामुळे आता कोणत्याच गोष्टीचं कन्फ्युजन इथं तुम्हाला राहणार नाही आहे आणि रिझल्ट कोणत्या डेटला लागणार ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडणार. त्यासोबतच सेकंड गोष्ट पहा, इथं मी ऑफिशियल वेबसाईटवरती आहे आणि काल म्हणजेच की 2 जूनला ठीक आहे 2 नोटीस इथं पब्लिश करण्यात आल्या MST CETच्या रिगार्डिंग. सगळ्यात पहिली नोटिफिकेशन ते म्हणजेच की ऑब्जेक्शन क्लॅरिफिकेशन. म्हणजेच काय की ज्या विद्यार्थ्यांनी इथं ॲन्सर कीमध्ये ऑब्जेक्शन रेस केले असतील तर त्यासाठीचे जे बोनस मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत, तर बोनस मार्क्स कोणकोणत्या स्टुडंट्सना मिळणार आहेत त्याची एक स्पेशल PDF त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. त्याचबरोबर सेकंड नोटीस तुम्हाला दिली आहे ते म्हणजेच की तुमच्या रिझल्ट डेटबद्दल. तर चला आपण कोणताही टाईम वेस्ट न करता पाहूया की तुमचा रिझल्ट डेट काय असणार आहे CETचा, प्रत्येक CETचा, आणि त्याचबरोबर तुम्हाला बोनस मार्क्स दिले आहेत CETनं ते सुद्धा आपण इथं पाहूया. तर पाहू शकता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कालच म्हणजे 2 जूनला ऑफिशियली CETने नोटीस इथं जाहीर केली आहे, म्हणजे पूर्णपणे ऑफिशियली आहे. आता इथं पहा वेगवेगळ्या CETच्या एक्झामच्या रिझल्ट डेट तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. जसं की पाहू शकता आता वरच्या ज्या काही CET आहेत, जसं की आता MH CET आहे ना, समजा HMCET CET जे आहे 8 मेला त्याचा रिझल्ट ते डिक्लेअर करण्यात आलेला आहे. म्हणजे जवळपास 28 मेपर्यंत हे जे तुम्हाला दिसत आहे ओके, त्याचे रिझल्ट इथं डिक्लेअर करण्यात आलेले आहेत. आता कोणकोणते बाकी आहेत तर पहा, सगळ्यात पहिलं आहे तुमचं पाहू शकता BCA, BBA, BMS, BBM CET. आता खूप जण BCA CET त्यांनी दिलेली आहेत. मला माहिती आहे BCA ला विद्यार्थी ॲडमिशन करत असतात 12वी. तुम्ही सुद्धा CET दिली आहे काय? कॉमेंट्समध्ये सांगा. तर पहा की 4 जूनलाही यांचा रिझल्ट लागणार आहे आणि ते सुद्धा टेंटेटिव्ह डेट आहे, म्हणजे तात्पुरती आहे. पण आता डेली ऑफिशियल नोटिफिकेशन 4 जून सांगितलं आहे, तर असं पकडून चला की 4 जूनलाच तुमचा इथं रिझल्ट लागणार आहे. त्यानंतर LLB 5 इयर CET 4 जून, बी डिझाईन 9 जूनला लागणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ज्याची विद्यार्थी वाट पाहत होते ते म्हणजेच की MHT CET PCB आणि PCM कधी लागणार आहे? 16 जून 2025. PCM PCB एकाच तारखेला 16 जूनला तुमच्या इथं रिझल्ट लागणार आहे, असं टेंटेटिव्ह म्हणजे तात्पुरती तारीख त्यांनी दिली आहे. बट ठीक आहे, असं कन्सिडर करून चला की 16 जूनलाच तुमचं इथं आता PCM आणि PCBचा इथं रिझल्ट आहे. आणि त्यानंतर LLB 3 इयर CET 17 जूनला तुमचं इथं रिझल्ट आहे. तर हे ऑफिशियली CETनं सांगितलेलं आहे रिझल्ट डेट तुमच्या, तर हेच पकडून आपण इथं जाऊया. ठीक आहे. तर आता पुढे पहा, जसं मी तुम्हाला बोनस मार्क्सबद्दल सांगितलं, CETने बोनस मार्क्स दिले आहेत तुम्हाला. तर कोणकोणत्या विद्यार्थ्यांना बोनस मार्क्स मिळाले आहेत ज्यांनी PCM PCBची एक्झाम दिली आहे ना, तर त्यांच्यासाठी. तर काल CETने काय केलं की अजून एक नोटिफिकेशन पब्लिश केली, पाहू शकता 2 जूनला. ओके, 2 जूनला ऑफिशियल नोटिफिकेशन पब्लिश केली. त्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी पाहू शकता की ज्या विद्यार्थ्यांनी 9 एप्रिल ते 17 एप्रिल ओके PCB ग्रुप आणि 19 एप्रिल ते 5 मे PCM ग्रुपची एक्झाम दिली आहे, तर त्यांच्यामध्ये काही असे क्वेश्चन्स होते की जे इथं रॉंग होते, ऑप्शन रॉंग होते काहींचे. तर त्यामुळे तुम्हाला इथं एक्स्ट्रा मार्क्स, बोनस मार्क्स त्या विद्यार्थ्यांना त्या शिफ्टच्या इथं देण्यात आलेले आहेत. मग आता तुम्हाला इथं मार्क्स मिळाले आहेत का हे सुद्धा तुम्ही एक वेळ इथं चेक करा. ठीक आहे. मी तुम्हाला 1 बाय 1 सांगतो, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं कळतील. ठीक आहे. म्हणजेच पाहू शकता MST CET ऑब्जेक्शन रिड्रेसल मार्क्स टू बी गिवन. म्हणजे आता मी जे तुम्हाला हे सांगत आहे ते असं आहे की तुम्ही कोणत्या शिफ्टला आहात, मी जे सांगत आहे ते चेक करा. ओके, कोणत्या डेटला आहात ते चेक करा आणि त्या क्वेश्चनचे मार्क्स तुम्हाला किती मिळालेले आहेत, किती नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत जे इनकरेक्ट झाले आहेत वगैरे, त्याचे मार्क्स कसे मिळाले ते तुम्ही इथं चेक करून घ्यायचे. तर पाहू शकता सगळ्यात पहिलं म्हणजे एक्झाम डेट इथं खाली दिलं आहे. मी तुम्हाला 1 बाय 1 सांगतो. एक्झाम डेट आहे तुमचं, नंतर इथं शिफ्ट दिली आहे, नंतर सब्जेक्ट कोणता आहे, नंतर मीडियम ऑफ लँग्वेज, क्वेश्चन नंबर, ॲक्शन टेकन म्हणजे काय, क्वेश्चन कसा होता, ॲक्शन टेकन, नंतर रिमार्क म्हणजे फुल मार्क्स मिळाले आहेत का त्याचे, ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर पाहू शकता यामध्ये 1 बाय 1 मी तुम्हाला सांगतो, सगळं समजलं. पाहू शकता 13/4ची इव्हिनिंग शिफ्ट फिजिक्स होती. ओके, त्यामध्ये इनकरेक्ट एक क्वेश्चन होता, त्याचं फुल मार्क्स त्या विद्यार्थ्याला मिळाला आहे. त्यानंतर 19 तारखेला 2 होते, एक मॉर्निंग शिफ्ट, इव्हिनिंग शिफ्ट, फिजिक्स. ओके, फिजिक्समध्ये ओके पहिलं होतं की हा क्वेश्चन नंबर होता, ठीक आहे, आणि हा होता. तर पहिलं होतं नन ऑफ द ऑप्शन करेक्ट, म्हणजे ऑप्शन करेक्टच नव्हतं, सगळे ऑप्शन रॉंग आहेत, त्याचे
फुल मार्क्स दिले. त्यानंतर इनकरेक्ट क्वेश्चन होता, क्वेश्चनच इनकरेक्ट होता, त्याचं फुल मार्क्स तुम्हाला इथे मिळाले आहे. म्हणजे 19 तारखेला एक मॉर्निंग शिफ्टचा एक्स्ट्रा मार्क्स आणि इव्हिनिंग शिफ्टला या क्वेश्चनचा एक्स्ट्रा मार्क्स विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. त्यानंतर पाहू शकता 20 तारखेला मॉर्निंग शिफ्ट म्हणजे 20/4 फिजिक्स आहे. ओके, हा क्वेश्चन नंबर नॉन ऑफ द ऑप्शन करेक्ट, फुल मार्क. त्यानंतर पाहू शकता 25 25 25 म्हणजे 3. ओके, 25 25 25 पहिले 2 मॉर्निंग शिफ्टचे क्वेश्चन होते, थर्ड नंबरचा इव्हिनिंगचा फिजिक्स 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 तिन्ही फिजिक्सचे. ओके, त्यानंतर पाहू शकता की नन ऑफ द ऑप्शन करेक्ट, इनकरेक्ट क्वेश्चन, इनकरेक्ट क्वेश्चन. ओके, म्हणजे फुल मार्क्स फुल मार्क्स फुल मार्क्स. म्हणजे मॉर्निंग शिफ्टला 2 फिजिक्सचे ओके 2 मार्क्स इथे मिळाले, फुल मार्क्स 1+1 2. आणि इनकरेक्ट क्वेश्चन हा होता इथे, इथं फुल मार्क्स तुम्हाला इथं मिळाले आहेत एका क्वेश्चनचे. त्यानंतर पाहू शकता 19/4 ओके, याला इव्हिनिंग केमिस्ट्रीसाठी ओके हा क्वेश्चन नंबर होता नन ऑफ द ऑप्शन करेक्ट, म्हणजे कोणतंच ऑप्शन करेक्ट नव्हतं, त्याचा फुल मार्क्स मिळाला. त्यानंतर ज्यांनी इथं 26/4ला एक्झाम दिली आहे तर त्यांची मॉर्निंग शिफ्ट, लक्षात ठेवा मॉर्निंग शिफ्ट केमिस्ट्री, तर त्यांचं मल्टिपल ऑप्शन करेक्ट, म्हणजे मल्टिपल ऑप्शन करेक्ट होते इथं, त्यामुळे फुल मार्क्स इथे मिळाले. त्यानंतर 5/5 ओके, म्हणजे 5 तारखेला जो पेपर झाला ना 5 मेला लास्टला, तर केमिस्ट्रीचा त्यामध्ये चुकीचा होता. ओके, मल्टिपल ऑप्शन करेक्ट होते, तर त्याचे फुल मार्क्स त्या विद्यार्थ्याला मिळाले. त्यानंतर पाहू शकता की 11 नंबरचं ते म्हणजेच की इव्हिनिंग शिफ्ट होती 13 तारखेला. ओके, 13/4 केमिस्ट्रीचा पेपर होता, नन ऑफ द ऑप्शन करेक्ट, कोणतंच ऑप्शन करेक्ट नव्हतं, त्याचं फुल मार्क्स मिळाले. त्यानंतर 17 तारखेला ज्यांचा पेपर होता 17/4 तर बायोलॉजीमध्ये, ठीक आहे, बायोलॉजीमध्ये मल्टिपल ऑप्शन करेक्ट. ओके, त्याचा फुल मार्क तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे ज्यांनी 17/4ला एक्झाम दिली असेल मॉर्निंग शिफ्टला. त्यानंतर पाहू शकता पुढे 19/4 ओके 2 आहेत, 19/4 मॉर्निंग इव्हिनिंग शिफ्ट मॅथमॅटिक्स. यामध्ये क्वेश्चन नंबर पाहून घ्या. इनकरेक्ट क्वेश्चन, इनकरेक्ट क्वेश्चन, डायरेक्टली दोन्ही क्वेश्चन इनकरेक्ट मॅथमॅटिक्सचे, त्याचे फुल मार्क्स देण्यात आले. त्यानंतर 20/4 पाहू शकता 20 तारखेला तर खूप क्वेश्चन इथं चुकलेले होते विद्यार्थी मित्रांनो. तर 20 तारखेला पाहू शकता जवळपास 1 2 3 4 5 क्वेश्चन इथं होते ज्याचे फुल मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. ओके, मॉर्निंग 2 मॉर्निंग शिफ्टचे आणि इव्हिनिंग 3 इव्हिनिंग शिफ्टचे. ओके, पाहू शकता हे 2 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत आणि हे इव्हिनिंग शिफ्टचे फुल मार्क्स. नन ऑफ द ऑप्शन करेक्ट होते 2 आणि एक इनकरेक्ट क्वेश्चन होता डायरेक्टली. इनकरेक्ट म्हणजे क्वेश्चनच बरोबर नव्हता आणि नन ऑफ द ऑप्शन करेक्ट म्हणजे ऑप्शन कोणतंच बरोबर नव्हतं. ठीक आहे, त्यानंतर आहे तुमचं पाहू शकता अजून एक 20 तारखेला ओके मॉर्निंग शिफ्टचा मॅथमॅटिक्स दिला आहे. ओके, इनकरेक्ट क्वेश्चन होता, डायरेक्ट इनकरेक्ट क्वेश्चन होता, म्हणजे 3+3 6 मार्क मॉर्निंग आणि इव्हिनिंग शिफ्टला मिळाले 20 तारखेच्या विद्यार्थ्यांना. त्यानंतर 21 तारखेला होऊ शकता सॉरी ह्या 21चा आहे. त्यानंतर 21 तारखेला अजून आहे पाहू शकता 21 तारखेला जवळपास पाहू शकता 1 2 3 4 5 21ला सुद्धा 5 क्वेश्चन इथं रॉंग होते. मॉर्निंगचे 3 विद्यार्थी मित्रांनो आणि इव्हिनिंगला 2. ठीक आहे, हा मी 21चा सांगितला, हा 20चा आहे. ठीक आहे, तर मॉर्निंगचे 3 होते, इव्हिनिंगचे 2 क्वेश्चन रॉंग होते. ओके, पाहू शकता इनकरेक्ट क्वेश्चन, इनकरेक्ट क्वेश्चन, इनकरेक्ट क्वेश्चन, मल्टिपल ऑप्शन करेक्ट, इनकरेक्ट क्वेश्चन, त्याचे फुल मार्क्स इथं देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता 22 तारखेला 22चे 2 इथं रॉंग होते, मॉर्निंग इव्हिनिंग शिफ्ट मॅथमॅटिक्समध्ये इनकरेक्ट क्वेश्चन होते डायरेक्टली फुल मार्क्स मॅथमॅटिक्सचे. त्यानंतर पाहू शकता 23 तारखेला पाहू शकता 23ला सुद्धा खूप क्वेश्चन इथं रॉंग वाटत आहे इथं. ठीक आहे, तर जवळपास पाहू शकता 23/4ला, ठीक आहे 23/4 1 2 3 आणि 4 5 6 ओके 1 2 3 4 5 6 क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो रॉंग होते. मॉर्निंग इव्हिनिंग म्हणजे इव्हिनिंगच्या सेशनला जवळपास 5 क्वेश्चन इथं पाहू शकता इनकरेक्ट क्वेश्चन 5 होते, म्हणजे 5 फुल मार्क्स इथे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना 23 तारखेला इथं हे झालं ना, म्हणजे 5 फुल मार्क्स म्हणजेच काय की मॅथमॅटिक्स तुम्हाला माहिती आहे 100 मार्काचा पेपर असतो, म्हणजे 5+5 10 मार्क्स विद्यार्थ्यांना तुम्हाला तसेच मिळालेले आहेत. ठीक आहे, हे इव्हिनिंग शिफ्टचं मी इथं सांगत आहे. ओके, तर हे 23 तारखेचं. त्यानंतर पाहू शकता पुढे तुम्हाला दिलं आहे ओके 25 ओके 25 म्हणजे 4 होते इथं. ओके, मॉर्निंग इव्हिनिंग 2 मॉर्निंग 2 इव्हिनिंग मॅथमॅटिक्स. ओके, फुल मार्क्स इथं 2-2 मिळालेले आहेत. त्यानंतर 26 तारखेला 26 म्हणजे हे 4 होते, मॉर्निंग इव्हिनिंगचे 3 क्वेश्चन रॉंग होते इथं, त्याचे तुम्हाला इव्हिनिंगला 3 आणि मॉर्निंगला 1 मार्क एक क्वेश्चनचे इथं मार्क मिळालेले आहेत. म्हणजे पाहू शकता जवळपास इथं 40 क्वेश्चन इथं विद्यार्थी मित्रांनो 40 मार्क. ओके, काही मॅथमॅटिक्सचे होते म्हणून त्यांना शिल्लक मार्क 2-2 मार्क्स मिळाले असतील, काही बायोलॉजीचा असेल 1 मार्क, फिजिक्स केमिस्ट्री त्याचे मार्क्स इथं 1-1 मिळालेले असतील.
बट आय डिडंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम सी-ई-टी. कारण की तुम्ही पाहू शकता की एका सेशनला मॉर्निंग किंवा इव्हनिंगला 5-5 क्वेश्चन इथं रॉंग होऊ राहिले. मग एखादा स्टुडंट्स आहे त्याला त्याचा पूर्ण कंप्लीट स्टडी झालेला आहे आणि तो इथं क्वेश्चन अटेम्प्ट करत आहे. बट ऑप्शनच रॉंग आहेत. मल्टिपल ऑप्शन इथं करेक्ट होत आहेत. क्वेश्चनच इनकरेक्ट आहे. मग त्याचा तर इथं टाईम वेस्ट होतो ना क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना. म्हणजे त्याचा एक तर स्कोर तो तसाच कमी झाला आणि त्याच्या जागी जर दुसरा करेक्ट क्वेश्चन असता तर तो त्याने करेक्ट सॉल्व्ह केला असता आणि चुकला असता तर त्याच्या चुकीने चुकला असता. बट त्याने जो करेक्ट सॉल्व्ह केला असता त्याचे मार्क्स त्याला मिळाले असते. बट आता हे जे इतकी इनकरेक्ट क्वेश्चन, मल्टिपल ऑप्शन करेक्ट होते, नन ऑफ द करेक्ट होतं. तर याचे जे सगळ्यांना मार्क्स मिळाले ना, मग त्याचं इथं नुकसान आहे, जो की इथं कंप्लीटली चांगला स्टडी करून गेला होता. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्समध्ये इथं नक्की सांगा. ठीक आहे. आणि हे ॲन्सर कीमध्ये इथं चेंज केलेलं आहे. आय थिंक तुम्ही इथं एक वेळ चेक करून घ्यायचं ॲन्सर कीमध्ये कसा चेंज आहे. ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा आणि आता तुमचा रिझल्ट येणार आहे. रिझल्टच्या अगोदर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज मी प्रोव्हाईड करणार आहे. त्यासाठी चॅनल इथं सबस्क्राईब करून नक्की ठेवा. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओज. स्टे कनेक्टेड. थँक